दुकानदारांना जेव्हा त्यांचे सामान एनएमसी उचलून नेते जबरदस्तीने, लाखो रुपयांचा गरिबांचे कपडे, बो, पिन वगैरे काय असते ते सगळ्यांचे ठेले उचलून नेते, तेव्हा त्या एनएमसीच्या अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन द्यायला पोलीस विभाग येते. गरिबांचे सामान जप्त करते एनएमसी आणि त्यांना प्रोटेक्शन द्यायला पोलीस विभाग येते. आणि नागपूर शहर हा एमडीचा हब झालेला आहे, ड्रग्सचा हब झालेला आहे. संपूर्ण तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे, नशेच्या अधीन झालेली आहे. गांजा, चरस, एमडी, अवैध दारू हा सर्रासपणे शहरात सगळा गोरखधंदा, काळे धंदे सुरू आहे. तर पोलीस विभागाने या गरीब फुटपाथ दुकानदारांवर कारवाई करायच्या ऐवजी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगलजींना मी विनंती करते की नागपूरच्या फिटनेसकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीने रवींद्र सिंगलजी स्वतःच्या फिटनेसकडे एवढं लक्ष देतात, तेवढं रवींद्र सिंगलजींनी नागपूर शहराच्या फिटनेसकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि या गरीब दुकानदारांना त्रास देणं, टॉर्चरिंग करणं पोलीस विभागाने आणि एनएमसीने थांबवलं पाहिजे. नागपूर ही संभाव्य विदर्भाची राजधानी आहे. जर का विदर्भ वेगळा होतो तर नागपूर ही राजधानी होईल. तर राजधानीसारख्या शहरामध्ये जर का एमडीचं ड्रग हब बनत असेल, आणि सुदैवाने केंद्रीय मंत्री आपल्या नागपूरचे आहे, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब बीजेपीचे ते सुद्धा नागपूरचे आहेत, आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ते सुद्धा नागपूरचे आहे. मग अशा दिग्गजांचं हे शहर जर का एमडीचं, ड्रग्सचं, चरस, गांजा, अफीम याचा जर का हब बनत असेल तर पोलीस विभागाने आणि शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नागपूरची तरुण पिढी यांना वाचवलं पाहिजे.